आज मी स्वतः वीर बाजीप्रभू उद्यान जे शंकरराव चौकातील या विभागातील मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिला भगिनींना एकमेव उद्यान आहे. या उद्यानाची अवस्था आपण बघितली तर आज बघितलं ज्येष्ठ नागरिक त्या जो कारंजाचा जो गोल राऊंड आहे त्याच्यावर बसला होता. मुलांना खेळायला इथे साहित्य नाही. पूर्णपणे झाडं आपण बघितली असेल, पूर्णपणे झाडं मेलेली आहे. खेळणी पूर्णपणे तुटलेले आहेत. हे आपण जे स्टॅच्यू बघतोय हे पण पूर्ण तुटलेलं आहे. याच्यामध्ये मी स्पष्ट म्हणेन की उद्यान विभाग अधीक्षक संजय जाधव हटाव व उद्यान विभाग बचाव हा व्यक्ती संजय जाधव या विभागावर पूर्ण असा डोमकावल्यासारखा बसलेला आहे. या विभागात पूर्णपणे असं भ्रष्ट पद्धतीने कार्य चालू आहे. अहो लोकांना कुठे नागरिक सांगा ना. तुम्ही एकीकडे बघा ना, डोंबिवलीचे गार्डन बघा, ठाण्याचे गार्डन बघा, कल्याण पश्चिमच्याच नशिबी असे उद्यान काय येतात. याला कारण एकच आहे, या विभागातले भ्रष्ट अधिकारी फक्त अहो करोडो रुपयाची निधी आहे या उद्यान विभागाला बजेटची, पण ती निधी वापरत नाही. आणि वापरली तर हे बघा ना, मला तुम्ही सांगा नाही बघा ना, हे बघा कॉन्ट्रॅक्टचे तुम्ही काही पत्रव्यवहार केलाय का? या विभागामध्ये स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी अनेक पत्रव्यवहार केले. नागरिकांचे लोकप्रतिनिधींना पत्र आहे, नागरिकांनी पत्रव्यवहार केले, पण हे उद्यान विभाग कुठे जागत नाही. आज मला तुम्ही सांगा, पूर्णपणे या विभागात मला तुम्ही सांगा ना, या विभागाला ना ज्येष्ठ नागरिक बघा, एक ज्येष्ठ नागरिक इथे उभा होता. इथे लोक काय येत नाही, कारण उद्यान विभागाने ठरवलंय की ही जी निधी आहे ती खिशात टाकायची आणि लोकांना कुठल्याही प्रकारची सुखसोयी द्यायची नाही. आमची या या आज जी मी पाहणी केली याच्यावर म्हणजे अक्षरशः तुम्हाला काय एवढं वाईट वाटलंय. आमची तुमच्या पत्रकारीच्या माध्यमातून एकच विनंती आहे, सन्माननीय आयुक्त साहेब, गोयल साहेब, महापौर तविल मॅडम, अक्षरशः या सगळ्या भोंगळ कारभारामुळे तुम्ही उद्यान अधीक्षक संजय जाधव व त्या विभागाची पूर्णपणे चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करावी, ही आमची मागणी.